दरम्यान रायगडच्या रसायनी परिसरात मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। पुराचं पाणी रासायनिक कराडे मार्गावर कमरेपर्यंत साचल्यानं प्रवाशांनी भरलेली बस अडकली होती। पोलीस आणि हेल्प फाउंडेशनच्या टीमनं धाडसी बचाव कार्य करत सर्व प्रवाशांची सुरक्षित सुटका केली। एका वयोवृद्ध आजींना तर खांद्यावर घेऊन पुरातून बाहेर काढल्याचं दृश्य समोर आलंय। दरम्यान रायगड भागात पुराच्या पाण्यानं कहर केलाय। रायगड जिल्ह्यातील गावच्या गावं पाण्याखाली गेले असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक घरात पाणी गेल्यानं नागरिकांचं लाखोचं नुकसान झालंय। रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसानं अक्षरशः रायगड जिल्ह्याला झोडपून काढलंय। याचा प्रचंड मोठा फटका नागरिकांना बसल्यानं नागरिक हवालदिल झाले। प्रशासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी आला नसल्याचं नागरिक सांगत असून आम्हाला घर सोडून बाहेर जाण्याची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलंय। रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट नंतर पावसाने अक्षरशः कहर आणि थैमान घातले। रात्रभर पडणाऱ्या पावसाने पेण तालुक्यातील रावे गावातील अनेक घरं जी आहेत ती पाण्याखाली गेली आहेत। मी आता एका घरामध्ये आहे, आपण पाहू शकताय की या ठिकाणी एक महिला उभी आहे। आपण गुडघ्यावर पाणी हे संपूर्णपणे या सगळ्या घरामध्ये गेलेलं आहे आणि जवळपास हे किचन पर्यंत सगळं पाणी आहे। फक्त पाणीच दिसतंय। खार भूमीची अत्यंत निकृष्ट सगळं जे समुद्रातलं नदीचं पाताळगंगाचं सगळं जे पाणी होतं ते संपूर्णपणे या घरामध्ये शिरलंय आणि आपण स्थिती बघू शकतो। भयानक अशा प्रकारची स्थिती आहे। या बेडरूमची स्थितीमध्ये आपण बघितलं कासव आलेला आहे। या बेडरूम मध्ये एक कासव आपण पाहू शकाल। या बेडरूम मध्ये एक कासव जो आहे तो आपण पाहू शकाल। माझ्या हातामध्ये हा कासव आहे जो बेडरूम मध्ये शिरलाय। अत्यंत भयानक अशा प्रकारची स्थिती आहे। हा जो कासव जो आहे तो या बेडरूम मध्ये आलेला आहे आणि तो वाट शोधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला वाट कुठे मिळत नाहीये। अशी ही जी स्थिती आहे। आपण बघा ही फ्रीज जी आहे ही वरती आता घेऊन ठेवलेली आहे। त्याच्यानंतर किचनची स्थिती आहे ती त्या पद्धतीनेच गंभीर अशा प्रकारची स्थिती आहे। या ठिकाणच्या काही महिला आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। दरवर्षी पाणी येतं? दरवर्षी येतो। काय कोणी येतं की नाही? कोण नाही येत। तर आपण बघत असाल ते बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही आहेत, अत्यंत गंभीर स्थितीमध्ये। म्हणजे समुद्रातली नद्यातली कासवं सुद्धा घरामध्ये घुसलेली आहेत। इतकी भीषण अशा प्रकारची स्थिती आहे। आपण बघत असाल या ठिकाणचे काही जनावरं जी आहेत ती घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे काठीच्या साह्यानं त्यांना अडवण्याचा किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न जो आहे तो या महिलांकडून केला जातो, कारण लहान बालकं घरामध्ये स्वतः आहेत आणि त्यामुळे कोणा जर दंश झाला तर मारण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रशासन आणि शासन या संपूर्ण प्रकरणाकडे, या गंभीर स्थितीकडे लक्ष कधी देणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं असेल। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, पेण।